students, I am Rodge Chandrakant. Today we study the quadratic equation practice set 2.6 problem number 4. तर तुम्ही जर आणखी आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेले आहेत त्यांचे धन्यवाद. चला तर मग आता आपण सोडवूया फोर्थ एक्झाम्पल. विवेक इज ओल्डर दॅन किशोर by 5 years. The sum of their reciprocals of their ages is 1/6. Find their present age. तर इथं फर्स्ट कंडिशन काय म्हटलेली आहे की विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. म्हणजे किशोर विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांना मोठा आहे, म्हणजे किशोर हा विवेक पेक्षा 5 वर्षांना लहान आहे. तुम्ही दोन्ही पैकी कुणाचे एकाचं एक प्रेझेंट एज सपोज करू शकता, कन्सिडर करू शकता. तर लेट किशोर्स प्रेझेंट एज is x years. Therefore, Vivek's present age is equal to विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे ह्याचं वय येईल x plus 5 years. जर समजा आपण एखाद्या वेळेस विवेकचं प्रेझेंट वय जर x कन्सिडर केलं तर किशोर हा विवेक पेक्षा 5 वर्षांनी लहान होईल, म्हणजे किशोरचं वय येईल x minus 5 years. असं घेऊन पण आपल्याला सोडवता येईल. हेच केवळ कन्सिडर करताना आपण कोणतं एज कन्सिडर करावं हे काय त्याच्यापेक्षा तर आपण जे कन्सिडर केले त्याच्यावरून दुसऱ्याचं वय कसं आहे हे काढणं इम्पॉर्टंट आहे. पुन्हा काय म्हटलंय, द सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स, द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस लिहून काढून घेऊया आपण अगोदर. द रेसिप्रोकल्स of their ages is x चा रेसिप्रोकल 1/x होईल and x plus 5 चा रेसिप्रोकल 1/x plus 5 होईल. रेसिप्रोकल म्हणजे x चा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1, तर त्याला 1/x घ्यायचा रेसिप्रोकल. तर by given condition तर काय कंडिशन दिलेली आहे की द सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स, म्हणजे या रेसिप्रोकलचा सम काय सम आहे, काय सम होईल 1/x plus 1/x plus 5 is equal to the sum of their reciprocal is 1/6. Sum of their reciprocals is 1/6. मग हे या पद्धतीने याचं इक्वेशन मांडणी झाली. आता ह्याला आपण सोडूया. ह्या अगोदर लेफ्ट हँड साइडचा एलसीएम घेऊ आपण. एलसीएम येईल x * x plus 5 चा x in bracket x plus 5. आता x ने x plus 5 ला डिवाइड केलं तर राहील x plus 5 into 1 x plus 5 plus x plus 5 ने जर x into x plus 5 ला मल्टिप्लाय केलं तर x plus 5 कॅन्सल होईल, म्हणजे या पद्धतीने x plus 5 डिवाइडेड बाय x plus 5 x कॅन्सल राहिले x, x into 1 x is equal to 1/6. आता x plus x 2x plus 5 अपॉन ह्या मध्ये मल्टिप्लाय करा x into x x square plus x into 5x is equal to 1/6. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 in bracket 2x plus 5 is equal to x square plus 5x. x square plus 5. आता
ह्याला मध्ये 6 न मल्टिप्लाय करा. 6 इंटू 2x प्लस 5 12x प्लस 6 5 जा 30 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x. एक्स स्क्वेअर प्लस 5x. आता हे दोन्ही राईट हँड साइडला घ्या म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 5x हे 12x राहील. या बाजूला आल्यानंतर मायनस 12x प्लस 30 चं मायनस 30 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर 5x मायनस 12x मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. आता ह्याचे फॅक्टर काढा. 30 ह्याचे फॅक्टर 30 चं प्रॉडक्ट 30 घ्यायचंय मायनस 30 आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मायनस 7 घ्यायचे. तर 1 इंटू 30 2 इंटू 15 3 इंटू 10 5 इंटू 6 हे येईल बा. जर मध्ये मिडलला मायनस म्हणजे मायनस प्लस म्हणजे जर मायनस 30 मायनस 10 प्लस 3 इज इक्वल टू मायनस 7 हे फॅक्टर्स येतील. ह्याचे मायनस 10 प्लस 3 मग इथं फॅक्टर घ्या एक्स स्क्वेअर या 7x च्या जागी मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. हे इथून दोन दोनचे पेयर्स करा आणि त्याच्यामधून कॉमन काढा. हे x कॉमन निघल x मायनस 10 प्लस 3 कॉमन निघल x मायनस 3 10 जा 30 इज इक्वल टू 0. आता यामधून परत x कॉमन काढा. x मायनस 10 इंटू x प्लस 3 इज इक्वल टू 0. x minus 10 is equal to 0 or x plus 3 is equal to 0 means x is equal to 10 or x is equal to minus 3. But x कहा है age है but age cannot be negative. But age cannot be negative. Therefore, x is not equal to minus 3. Therefore, x is equal to 10. Therefore, Kishore's present age is equal to 10 years and Vivek's present age is equal to x plus 5 is equal to 10 plus 5 is equal to 15 years. या पद्धतीने आपल्याला now solve fifth example. Suresh scored 10 marks more in second test than that in the first test. पहिल्या चाचणीपेक्षा सेकंड टेस्ट मध्ये त्यांनी 10 मार्क्स एक्स्ट्रा घेतलेले आहेत. मग आपण कन्सिडर करूया लेट the marks of first test is x and marks of second test is equal to x plus 10. सेकंड टेस्ट मध्ये फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 मार्क्स जास्त आहे. मग पुन्हा बाय गिवन कंडिशन काय कंडिशन आहे 5 टाइम्स the score of second test 5 times the score of second test च्या 5 times 5 in bracket x plus 10 is the same as square in the first test म्हणजे पहिल्या टेस्टचा स्क्वेअर बरोबर आहे.
ही कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे. 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. जी सेकंड टेस्ट आहे त्याचे 5 टाइम्स, म्हणून हे 5 ने मल्टिप्लाय केले मी. x प्लस 10, 5 into x plus 10 is equal to, म्हणजे is the same as the square of first test. म्हणून is equal to square of first test. फर्स्ट टेस्ट चे मार्क्स आहेत x, x चा स्क्वेअर आहे. आता इथं 5 मध्ये मल्टिप्लाय करा. 5 into x 5x प्लस 5 into 10 50 is equal to x square. आता हे दोन्ही टर्म्स राइट हँड साइडला आहे x स्क्वेअर चे. x स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 is equal to 0. आता याचे फॅक्टर काढा. मायनस 50 त्याचं की सबट्रॅक्शन 5 यावं. 5 10 जा, मिडल टर्म मायनस आहे म्हणून मोठ्याला मायनस द्या, लहान्याला प्लस द्या. म्हणजे प्लस 5 मायनस 10. x स्क्वेअर प्लस 5x मायनस 10x मायनस 50 इज इक्वल टू 0. x कॉमन काढा इथं. x प्लस 5 मायनस 10 कॉमन काढा. x मायनस 50 ला मायनस 10 ने डिवाइड केलं तर येईल प्लस 5 इज इक्वल टू 0. इथून x प्लस 5 कॉमन काढा. x प्लस 5 इथं राहील. इथून x प्लस 5 जर कॉमन काढला आपण एवढ्यातून तर इथं राहील x आणि इथं राहील मायनस 10 इज इक्वल टू 0. आता x plus 5 into x minus 10 is equal to 0 means x plus 5 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. X is equal to minus 5 or x is equal to 10. But marks cannot be negative. Marks cannot be negative. Therefore, x is not equal to minus 5. Therefore, x is equal to 10. X काय? Marks in the first test. Therefore, marks of first test. First test is equal to 10. Now, marks of first test is 10. Now solve the sixth problem. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production cost of each pot is rupees 40 more than 10 times the total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is rupees 600, then find production cost of all pots he makes per day. एक्झाम्पल व्यवस्थित अगोदर समजून घ्या की मिस्टर कासम हे मातीची भांडी बनवतात. तर किती भांडी बनवतात? ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. काही ठराविक पॉट्स ते प्रत्येक दिवशी बनवतात. त्याची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन पर डे. म्हणजे त्यांनी एका दिवसात बनवलेल्या भांड्याची किंमत किती आहे? की एका दिवसात बनवलेल्या भांड्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयानं जास्त आहे. मग आपण कन्सिडर काय करायचं इथं? लेट ही मेक्स किंवा मिस्टर कासम makes x pots per day. X pots per day. Therefore, production cost of each pot प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू किती आहे म्हटलं त्याने? 40 मोर दॅन 10 टाइम्स. म्हणजे 10x प्लस 40 रुपीज. एका दिवसात
दिवसात त्यांनी जेवढी भांडी बनवलेली, एका भांड्याची किंमत किती आहे? त्यांनी एका दिवसात जेवढे भांडी बनवले त्याच्या 10 पटीपेक्षा 40 न जास्त. त्यांनी एका दिवसामध्ये x भांडी बनवलेत. मग एका भांड्याची किंमत किती होईल? 10x + 40. तरी इथे दिलेल्या कंडिशन नुसार आपण घेतले. त्याच्यानंतर काय म्हटलं? बाय गिवन कंडिशन. बाय गिवन कंडिशन, if production cost of all pots per day is 600, एका दिवसात पूर्ण भांड्याची किंमत सगळ्या त्याची 600 रुपीज आहे. म्हणजे आपण कसं काढतो? टोटल कॉस्ट इज इक्वल टू, किंवा त्याचं टोटल प्रोडक्शन म्हटलं तरी चालतंय. आपण टोटल प्रोडक्शन is equal to number of pots into production cost of each pot. म्हणजे आपण त्याचं एकूण उत्पादन काढलं एका दिवसाचं. एकूण उत्पादन बरोबर भांड्याची संख्या गुणिले एका भांड्याची किंमत. टोटल प्रोडक्शन इज इक्वल टू नंबर ऑफ पॉट्स इंटू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट. तर टोटल प्रोडक्शन आहे 600. 600 इज इक्वल टू नंबर ऑफ पॉट्स x आणि प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट 10x + 40. आता इथं मध्ये मल्टिप्लाय करा. x * 10x 10x² + 40x 600 ह्या बाजूला घ्या -600 इज इक्वल टू 0. 10 न सर्वाला डिवाइड होईल. मग x² + 4x 10 4 जा 40 -600 ला 10 ने डिवाइड केलं तर 68 इज इक्वल टू 0. इथे जे आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. x² + 4x - 60 इज इक्वल टू 0. -60 चे फॅक्टर घ्या. 10 6 जा 40 +10 - 6 इज इक्वल टू 4. हे बघा +4 आहे इथं. 10 - 6 + 4 and 10 * -6 -60 means 10 * -6 is equal to -6. 10 - 6 is equal to 4. म्हणजे 10 आणि -6 हे फॅक्टर येते. Therefore इथं x² + 10x - 6x - 60 is equal to 0. हे तुम्हाला फक्त 4x च्या ऐवजी हे दोन नंबर्स घ्यायचे. 4x म्हणजे 10x - 6x. दोन दोनचे पेयर्स करा. इथून x कॉमन निघेल. x + 10 x कॉमन काढलं तर x वर x² च्या ठिकाणी x राहील + 10x च्या ठिकाणी 10 राहील. तर -6x -60 मधून 6 न 60 ला डिवाइड होतं म्हणून -6 कॉमन काढा. -6x अपॉन -6 -6 कॅन्सल राहील x. आता -60 ला -6 ने डिवाइड करा. कॉमन काढलेल्या नंबर्स ने डिवाइड केलं की मधली संख्या आपल्याला लक्षात येते. काय लिहायची तर 6 1 जा 6 6 10 जा 60 + 10 इज इक्वल टू 0. x + 10 x + 10 कॉमन काढा. आता इथं परत x + 10 इथं राहील. x + 10 मधून x * x + 10 मधून जर आपण x + 10 कॉमन काढलं तर इथं x राहील. इथं -6 राहील इज इक्वल टू 0. x + 10 is equal to 0 और x - 6 is equal to 0. Therefore x is equal to -10 और x is equal to 6. But x कहाँ है? नंबर ऑफ पॉट्स आहेत.
x is a number of pots. Therefore number of pots cannot be negative, कारण इथे एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली एक निगेटिव्ह आली. मग दोन्ही पैकी कोणती ऍक्सेप्ट करायची? तर आपल्याला x is the number of pots, but pots, number of pots, number of pots cannot be negative. Therefore x is not equal to -10. Therefore x is equal to 6. मग आपल्याला एका दिवसाच्या पॉटची संख्या मिळाली. तर आता आपल्याला काढायचं आहे प्रोडक्शन कॉस्ट. Therefore Mr. Kasam makes 6 pots. 6 pots daily. 6 pots daily. Now, production cost of each pot. Production cost of each pot is equal to काय होतं 10x plus 40. 10 into 6 plus 40 is equal to 10 6 is 60 plus 40 is equal to 100 rupees. पुन्हा आन्सर लिहा. Therefore Mr. Kasam makes 6 pots. 6 pots per day. And production cost of each pot is equal to rupees 100. आता याला टॅली करून पहा. त्यांनी काय सांगितले की आपल्याला एका दिवसाची त्याचं टोटल प्रोडक्शन आहे 600 रुपीज. मग एका दिवसाला त्यांनी 6 पॉट बनवते. एका पॉटची किंमत आहे 100. 100 into 6 600. म्हणून त्याचं टोटल प्रोडक्शन झालं दररोजचं 600.